इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150. उल्हास जाबाज 24/7। नमस्कार, मैं प्रेम जामदानी। आप देख रहे हैं उल्हास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्हास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। महाराष्ट्र सरकार और क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया द्वारा किए गए 100 दिनों के कार्य प्रदर्शन मूल्यांकन में उल्हासनगर महानगर पालिका को प्रथम स्थान प्राप्त हुआ है। महानगर पालिका आयुक्तों की श्रेणी में उल्हासनगर मनपा ने 86.29 अंकों के साथ राज्य भर में पहला स्थान हासिल किया है। वहीं पिंपरी चिंचवड़ को दूसरा स्थान, पनवेल और नवी मुंबई महानगर पालिका को तीसरा स्थान मिला हुआ है। मनपा आयुक्त मनीषा आव्हाले ने पत्रकारों से बातचीत में बताया कि यह सफलता पूरी टीम के सहयोग का परिणाम है। सभी अधिकारी और कर्मचारियों ने मिलकर योगदान दिया है। ई-ऑफिस वर्क ऑनलाइन प्रणाली, पालिका के कामकाज का डिजिटलाइजेशन, डीप क्लीनिंग, स्मार्ट पार्किंग व्यवस्था, पब्लिक फ्रेंडली डैशबोर्ड और वेबसाइट जैसे उपक्रम इसके प्रमुख उदाहरण हैं। उन्होंने यह भी कहा कि इस तरह का कार्य भविष्य में भी निरंतर जारी रहेगा।
महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त महोदय यांच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपल्याला बोलवण्यामागचं कारण एवढंच आहे की जे 100 दिवसांमध्ये कार्यालयीन कामामध्ये ज्या काही सुधारणा घडवून आणण्यासाठी 100 दिवसाचं टार्गेट हे परिषद असेल, महानगरपालिका असेल, विभागीय आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील आणि सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र हे जे सगळ्यात निवडल्या गेले होतं आणि ते एक एक युनिट निवडल्या गेले होते, त्याच्यातून कोण कोण पहिलं आलं, काय काय मूल्यमापन झालेलं आहे याबाबतचं एक मूल्यमापन जे आहे ते आज डिक्लेअर करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं, आपले जे मुख्यमंत्री महोदय त्यांनी डिक्लेअर केलं आणि आपल्या सर्वांना सांगायला आम्हाला गर्व वाटतो आहे की आमच्या आयुक्त महोदया ज्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं 100 दिवसाच्या सुधारणेचं आपण काम केलं आणि त्यामध्ये आपण महानगरपालिकेचे सर्वोत्तम महानगरपालिका म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचं नाव डिक्लेअर झालेलं आणि त्यामध्ये सुद्धा अभिमानास्पद आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स जे आहेत मूल्यमापनामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना मिळालेले आहेत. ते आहेत 92 आणि त्यानंतर आपल्याला 86.29 मिळालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण सेकंड आहोत, पण कॉर्पोरेशन मध्ये जे काय मूल्यमापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यात आपण नंबर 1 आहोत. आणि हे सगळं डिक्लेअर झालेलं आहे. ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपलं उल्हासनगर महानगरपालिकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ज्या पद्धतीने होता की ही महानगरपालिका काहीच करू शकत नाही, पण आयुक्त महोदय आल्यानंतर त्यांनी जी कमान आपल्या हातात घेतली आणि सर्व आपल्या जे काही डिपार्टमेंट आहेत त्या सर्वांना एकत्रित बसवून त्यांच्या मीटिंग्स घेऊन नवीन नवीन सुधारणा करून त्याच्यामध्ये डिजिटायझेशन करून ॲप डेव्हलप करून वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे जे जे काही आपले जे आयटम्स होते ज्या ज्या पद्धतीने आपल्या ज्या याच्यामध्ये काम करायचं होतं ते सगळे कामं प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून प्रॉपर पद्धतीने करून घेतलं. आणि तुम्हाला सांगायला अजून असं हे वाटेल की रात्री 1-1, 1:30, 2-2 वाजेपर्यंत काम करत होते आणि मॅडम रात्री 1 वाजता त्याचा आढावा घेतो. म्हणजे आयुक्तांनी बरेच बघितली मॅडम, पण जिकिरीने मन लावून रिगरसली आपण काम केलंच पाहिजे. टार्गेट घेतलं आहे ते पूर्ण केलंच पाहिजे. 100 दिवसामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेला आपण वर आणलं पाहिजे, नंबर 1 वर आणलं पाहिजे. हा कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे आमच्या डेव्हलप झाला, सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये डेव्हलप झाला. आणि आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं की नाही हम नंबर 1 ही रहने वाला है. प्रत्येकाच्या मनामध्ये हा कॉन्फिडन्स होता आणि म्हणूनच हे सगळं आपण करू शकतो. कारण जेव्हा आपल्या मनात कॉन्फिडन्स असतो ना तेव्हा चांगल्या गोष्टी करण्याची ऊर्जा आपोआप निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्या सर्वांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्याचं फलित असं झालं की उल्हासनगर महानगरपालिका ह्या 100 दिवसाच्या मूल्यमापनामध्ये नंबर 1. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण. शब्दही माझ्याकडे मला वाटते कमी पडतायत, कारण की मी जेव्हा चार्ज घेतला मला डेट आठवते 17 जानेवारी तारीख होती आणि 17 जानेवारीची शनिवारी मी इथे आली, शुक्रवारी इथे आली, शनिवार रविवार सुट्टी होती आणि मला सगळ्यांनी सांगितलं होतं की डोंट गो फॉर उल्हासनगरची पोस्टिंग घेऊ नका. आणि मला वाटलं की नाही आपण घ्यायला पाहिजे, जे काम दिलंय ते करायला पाहिजे. आय केम हिअर, आय सॉ द एंटायर प्रिमायसेस आणि मला पॉझिटिव्ह वाटलंच, असं नाही की मला खूप निगेटिव्ह वाटलं. आणि पण एक सिटीची टूर केल्यानंतर असं वाटतं की हो इथे खूप पोटेन्शियल आहे, खूप काम करण्याची संधी आहे, गरज आहे आणि तिथून ती वाटचाल झाली. 100 दिवसाचा प्रोग्राम हा बिकॉज मी स्मार्ट सिटीमध्ये असल्यामुळे त्या इन्स्टिट्यूशनला तो लागून होता, त्या पद्धतीने तो लागून होता, म्हणून माझ्यासाठीही तो नवीन होता कार्यक्रम. आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा 1-1.5 महिना झाला तरी आमचं तिथे काही फोकस असा मला वाटते 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये झाला आणि ते सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते आपल्या समोर आले तेव्हा वाटलं की कुठेतरी हे सिरियसली घ्यायला पाहिजे. पण तोपर्यंत पण आपण सगळेच काम करत होते.
म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेस, प्रत्येक बैठकीमध्ये आतापर्यंत मी तुम्हाला हेही सांगू इच्छिते की मी सीओ जिल्हा परिषद सोलापूर असताना किंवा SDM अक्कलकोट असताना, साऊथ सोलापूर असताना मी जितके तिथे कामं केले ते ह्या सगळ्या गोष्टीची खूप सुसंगत होते. तर माझ्यासाठी ही प्रक्रिया फार नवीन नव्हती. पण मला वाटते हे श्रेय जे आज आपल्या यशाचं मिळालंय ते सगळं ह्या टीमचं आहे. कारण की एक टीम बिल्डिंग जी इथे झाली आहे, मला वाटते मी QCI जेव्हा टीम आली तेव्हा मी त्या दिवशी हजरही नव्हते, पण त्या दिवशी ह्या सगळ्यांनी इतके चांगले प्रयत्न केले, जे आपण काम केले ते शोकेस करण्याचे. तर मला वाटते तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता की काम ह्यांनीच केलंय म्हणून हे दाखवू शकले. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी कितीही ओरडले, कितीही बोलले, कितीही काही केलं तर त्याला मला वाटते कोणीही राग न मानता, कोणीही पर्सनली न घेता त्याला खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेलेलं आहे. उल्हासनगर हे असं शहर आहे की त्याला कोणीही टाळू शकत नाही, कोणी इग्नोर करू शकत नाही. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ MMR रिजन. इथे खूप उद्योगधंदे आहेत, छोटे मोठे, खूप सगळ्या मोठे व्यापारी आहेत जे पूर्ण मुंबई शहरामध्ये काम करतात. आणि अशा पद्धतीचं शहराला एवढं असं एक नाव मिळणं म्हणजे चुकीचं किंवा एक निगेटिव्ह परिस्थितीचं वातावरण निर्माण होणं मला वाटते कुठेतरी ते चांगलंही नाहीये. आणि जेव्हा आपण स्वतः इथे एका म्हणजे स्टॉर्मच्या मध्ये येतो, जेव्हा म्हणजे एका मोठ्या वादळाच्या विळख्यामध्ये आपण अडकतो, तेव्हा कळतं की आपण ह्याला हरवू शकतो. ही एवढी पण मोठी बाब नाहीये. तर मी आता परत अंडरलाईन करू सांगते की उल्हासनगरमध्ये खूप मोठे त्याचं मग आणखीन कायच बोलाव की सो इट इज लाईक इट्स अ चेरी ऑन द टॉप, इट्स चेरी ऑन द केक. त्या पद्धतीची जी गोष्ट आहे, आम्ही इथेच थांबणार नाही. आमची मला वाटते कुठेतरी सुरुवात आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये जर आम्ही एवढा बदल घडवू शकतो तर 1-1.5 वर्ष म्हणजे जितके माझं टेन्युअर आहे त्याच्यामध्ये का घडवू शकणार नाही. आणि जाता जेव्हा मी जाईल त्यावेळेस मी हेच आय लुक बॅक, आय वॉन्ट टू थँक माय टीम अँड आय वॉन्ट टू से की बघा किती आपण करू शकलो. आणि टीम बिल्डिंग ही मीच नाही केलेली आहे. मग टीम बिल्डिंग हे प्रत्येकाने तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. म्हणजे फक्त माझे अधिकारी आणि कर्मचारी HOD जर इथे उपस्थित असते तर मी म्हटलं असते की ही माझे एफर्ट्स आहेत. आणि पण तसं नाहीये, हे खालपर्यंत गेलेले एफर्ट्स आहेत. डीप क्लिनिंग मध्ये तुम्ही बघितलं असेल, एवढा चांगला कार्यक्रम. प्रत्येक कोणी किती घाण करू दे, ऍटिट्यूडनल चेंज आज लोकांमध्ये आलेला नाही, पण कोणी किती घाण केलं, काही केलं, डेब्रिज उचलण्यापासून असू दे, का नाल्यांचा गाळ काढण्यापासून असेल, जलपर्णीचे काम असू दे, everything that we did wholeheartedly. Similarly UCRMS चं जे सॉफ्टवेअर आपण आमचा उद्देश चांगलं काम करणं होता. आणि जेव्हा ऑटोमॅटिकली ती गोष्ट झाली आणि प्रेझेंटेशन साठी गेलं, त्या दिवशी मग आम्हाला वाटलं की आम्ही नंबर 1 येऊ शकतो. आणि मग कदाचित तेव्हा त्याची सुरुवात झाली. आणि मी सगळ्या इथलच्या नॉट ओनली अधिकारी कर्मचारी बट नागरिक आहेत, पत्रकार बंधू आहेत, म्हणजे माझे सगळे पत्रकार बंधूंनी इतकं ह्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. कारण की उल्हासनगरचं जी प्रतिमा होती ती मलिन जी झालेली आहे त्याला चांगलं करण्याचं काम पण त्यांनी केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे जेवढे उपक्रम असतील ते तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे. त्या पॉझिटिव्हली त्यांच्या दारापर्यंत तुम्ही घेऊन गेलेला आहे. त्यामुळे तो परिणाम एक वातावरण निर्मिती आपोआप होते. म्हणजे परत एकदा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करते. थँक्यू. 4 लाइन आपके लिए। सको तो अपने वाणी में वो असर पैदा करो, कर सको तो अपने वाणी में वो असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे ऐसा हुनर पैदा करो। क्योंकि जो हवा यहाँ पे बुरी हवा थी उसको आपने डाइवर्ट कर दिया और अच्छी हवा जो है यहाँ पे निर्माण किया आपने। कर सको तो अपने वाणी में वो असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे ऐसा हुनर पैदा करो, और हो सके, मैं अपनी जनता को मैं बोल रहा हूँ कि हो सके तो ऐसी आयुक्त महोदया पैदा करो और उनको काम करने के लिए अच्छा वातावरण निर्माण करो। पुरुष मी जेव्हा काम करते ना, तुम्ही सगळ्यांना विचारा की मी पुरुष आणि स्त्री मध्ये कधीच फरक, त्यांच्या समस्या असतात ते बॅकडोरला मी चॅनल करते. माझ्या जितक्या महिला अधिकारी आहेत, मला माहिती आहे की आपण एका पुरुष प्रधान देशात राहतो, बऱ्याच अडचणी त्यांना येतात, पण कधी त्यांनी आम्ही सगळ्यांनीच हे आधी समजलं पाहिजे की आम्ही अधिकारी आहोत. आणि ही समज माझ्या मुलीला मला द्यायची आहे की when she stands in any position that she is there, she is definitely the person that she is, not because of her gender. काय संबंध, मी अधिकारी आहे, महिला वगैरे पुरुष वगैरे नको, मी करून दाखवू शकते कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये. तर दॅट इज व्हॉट वी डू, आय थिंक.
आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन सुधारणा च्या अंतर्गत जी मोहीम आखली होती 100 दिवसाची, त्याच्यामध्ये खरं तर मला 90 पेक्षाही कमी दिवस मिळाले होते, कारण की मी 17 जानेवारीला चार्ज घेतला होता. आणि कुठेतरी जी उल्हासनगरची प्रतिमा होती, माझं ध्येय हेच होतं की हा जो पूर्ण कृती आराखडा आहे हे माझ्यासाठी खूप एक बायबल आहे, म्हणजे एक गीता आहे आणि त्याच्या अनुषंगाने मला ते काम करायचं, कारण की त्याचे पॅरामीटर्स खूप एका चांगला ढाचा बनवण्यासाठी खूप सुसंगत आहेत आणि मला ते काम व्यवस्थित पद्धतीने करायचं होतं. तर माझा मानस हाच होता की मला काम करायचं आणि चांगलं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी तयारी केली, टीम तयार केली आणि आजचा रिझल्ट असा होता की कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळालं. त्या मेहनतीचं तेवढंच एक आहे. मॅडम, हा जो कार्यक्रम तुम्ही राबवत होते त्यावेळी तुम्हाला काही समस्या समोर आल्या? सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते, की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता दिसून आली होती मला, की काम होऊ शकतं, काम करायला गेलं तर त्याचं आउटपुट किती येईल. तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता. दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमुळे बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या. तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे. माझे सगळे अधिकारी, कर्मचारी, अगदी वर्ग 4चे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हा जो बदल आहे तो फक्त मला वाटते क्रमांकापुरता नाही, तर सिटीच्या म्हणजे आपल्या नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये हा आपल्याला दिसून येतोय, म्हणजे प्रत्येक संवर्गामध्ये आपल्याला आढळून येतोय की हो, कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे. तर हे सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे झालं, त्या चांगल्या कार्यामुळे आपण ते करू शकलो. बरं, या 100 दिवसामध्ये कोणत्या नवीन योजना तुम्ही राबवल्या आणि त्याचा फायदा गुणांकनामध्ये झाला? नाविन्यपूर्ण अशा 2 होते, एक सुकर जीवनमान आणि कार्यालयीन क्षमता. तर बरं, त्याच्यामध्ये आम्ही 2 टप्पे केले होते, की एक तर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की आपलं जंक्शन स्मार्ट करणं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याला एक ट्रॅफिकला चालना देणं असेल, आणि दुसरं स्मार्ट पार्किंग. तर स्मार्ट पार्किंग ही दोन्ही खूप सक्सेसफुल पद्धतीने झालं. त्याच्या अपोजिट आपण 2-3 ज्या गोष्टी केल्या ते म्हणजे मालमत्ता ऍप होतं एक, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक नागरिकाला ज्या सुविधा द्यायच्या असतील, जसं की आपल्याला काही मालमत्ता आपल्याला भाड्याने द्यायच्या असतात, त्या एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट AI पद्धतीचं जे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण कार्यालय आहे त्या पद्धतीने ती कार्यप्रणाली असेल. सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे देर इज नॉट वन थिंग. ऑफिसमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी. ई ऑफिसचं जी पहिले जी आहे ना, ती ऑफिस इज द फर्स्ट थिंग. त्याच्यासाठी 10 मार्क होते. ती ई ऑफिसमध्ये आम्ही काय केलं होतं, जेव्हा मी चार्ज घेतला तर बऱ्याच प्रमाणात असं आढळून ती गहाळ होणं असू दे किंवा वेळेवरती न होणं, तर ते मी तर ठरवलं होतं की ई ऑफिस हे करणं आणि तब्बल 1 महिन्यामध्ये आम्ही ती गोष्ट करू शकलो आणि आज ई ऑफिस 100% कार्यान्वित आहे आमच्या सगळ्यांसाठी. तर हेच नाही तर व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे, टोकन सिस्टीम, म्हणजे येणारा आज प्रत्येक व्यक्ती आमच्या समोर जो येतो तो त्याला माहिती आहे की मी आज महानगरपालिकेमध्ये आत आल्यावरती माझी नोंदणी होते, माझं टोकन घेतलं जातं, माझा जो काही अर्ज आहे तो त्या डिपार्टमेंटकडे जातो आणि त्याचं उत्तर मात्र मला 8 ते 10 दिवसामध्ये नक्कीच मिळणार आहे. सो ही जी पूर्ण जी विश्वास आम्ही जी निर्मिती केलेली आहे, नागरिकांसाठी असू दे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असू दे किंवा इतर सगळ्या ज्या सोयी सुविधा महानगरपालिकेतर्फे आम्ही देतो त्याच्यामध्ये, तर सो द PPT जी आपली आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे कामं नोंदवलेली आहेत ती आपल्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे, तीही आम्ही सगळ्यांसाठी हे करून देतोय. तर तुम्ही सगळ्यांनी ते पाहावं की आम्ही आवर्जून काय केलेलं आहे. वेबसाईट सुद्धा आपण नवीन लॉन्च केली, त्याला नवीन आकार दिला, त्याच्यात योग्य पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती मांडणी केलेली आहे आणि ती रेडी टू यूज असली पाहिजे. ते इट शुड बी अवेलेबल आणि चांगल्या पद्धतीने क्वालिटीची असली पाहिजे, सिक्युअर्ड असली पाहिजेत, वेळोवेळी ती अपडेट झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टीमध्ये आणि जितके 100 मार्काचे जितके क्रायटेरिया होते त्याच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही खूप मन लावून आणि खूप एफर्ट घेऊन काम केलेलं आहे. एक पॉइंट टाकण्यासाठी मी सांगू इच्छिते की 100 मार्क्स जे आहेत ते प्रत्येक पॅरामीटरला वेगवेगळ्या पद्धतीने दिले आहेत, म्हणजे 5 मार्क ह्याला, 2 मार्क त्याला. तर प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात जाणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे टीम बिल्डिंग आणि त्यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं होतं. अधिकारीच नाही, कर्मचारीच नाही, तर वर्ग 4चा जो खालती काम करणारा कर्मचारी त्यालाही याच्यामध्ये सोबत जोडणं गरजेचं होतं. आता मुद्दा असा झाला की QCIची जेव्हा टीम झाली, म्हणजे आम्ही प्रथम 6 मध्ये जेव्हा आलो तेव्हा मी नेमकी सुट्टीवर होते आणि त्या दिवशी मी हजर नव्हते
पण त्या दिवशी माझी सगळी टीम म्हणजे अक्षरशः वर्ग 4चा कर्मचारी रात्री 12 ते 1 पर्यंत इथे होते. ते स्वच्छता करत होते, त्यांना जे लागला डेटा लागत होता QCSच्या टीमला ते अवेलेबल करून देत होते. सो आय गेस हे हा जो सक्सेस आहे तो माझा एकटीचा नसून माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आहे. तर आणि कुठेतरी मला ही म्हणजे मला आय एम व्हेरी होपफुल आणि मला खूप विश्वास आहे की ही जी आम्ही गोष्ट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सातत्य नक्की राहील. कारण की एका प्रतियोगितेसाठी जर आम्ही करत असतो तर वेगळी गोष्ट होती, पण आम्हाला नेमकं हे करायचं आहे म्हणून आम्ही ते केलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये सातत्य राहील. आम्ही उल्हासनगरला नक्कीच एका नव्या दिशेने, नव्या प्रगती मार्गावरती घेऊन जाऊ हीच अपेक्षा मी व्यक्त करते. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. पत्रकार असू दे, नागरिक असू दे, माजी पदाधिकारी असू दे, सगळे जे आहेत तिथलचे पदाधिकारी, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मी खूप मोठं याच्यामध्ये यश मला वाटते त्याचा वाटा आहे. खारीचा वाटा नसून खूप मोठा त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्याविषयी मी अभिनंदन व्यक्त करते. थँक्यू. महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ. ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में. एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए. सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में.